कमी करणं, वजन वाढवणं हे एक टेम्पररी गोल आहे. त्यासोबत आपलं वजन मेंटेन ठेवणं हा परमनंट गोल आपला आहे. आतापर्यंत जवळपास 20,000 प्लस फॅमिली पर्यंत मी मदत करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य, माझं जे कार्यक्षेत्र आहे ते फक्त कोणत्या एका गावापुरतं किंवा एखाद्या जिल्ह्यापुरतं नाहीये, तर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राव्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये आणि त्यासोबतच मला 95 देशामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून मिळाली. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आरती मच्छिनाथ गरजे. मी एक कॉलेज स्टुडंट आहे आणि आज आपल्याला जागतिक सल्लागार, आरोग्य सल्लागार म्हणून काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर, तुम्ही तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी अश्रुबा खेडकर, बाय बॅकग्राऊंड प्रायमरी टीचर. मी बीड इथून आहे. गेल्या 6 वर्षापासून या फॅमिली सोबत जॉईन आहे आणि हजारो लोकांना आरोग्य देण्याच्या मिशन मध्ये मी काम करतो. सर, तुम्ही हे आरोग्य संजीवनी फॅमिली नेमकी काय आणि त्यामध्ये तुम्ही का जॉईन झालात? येस, हे एक रिजन होतं माझं खरं तर आरोग्य फॅमिली जॉईन करण्याचं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माझं वजन वाढलं होतं. वाढलेल्या वजनामुळे मला बॅक पेनचा त्रास होता, ऍसिडिटीचा त्रास होता, पाईलचा त्रास होता, अस्थमाचा त्रास होता. माझा 12 किलोचा वेट लॉस झाला आणि त्यासोबत मला फिट अँड फाईट जगायला भेटलं. सर, मग तुम्ही ह्यामध्ये कोच बनून काम केलं, तर त्याची सुरुवात तुम्ही कशी केली? येस, माझा स्वतःचा जेव्हा रिझल्ट आला, आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासारखे त्रास असणारे या जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत. माझ्या माता आहेत, भगिनी आहेत, त्यांना कुठेतरी आपण मदत केली पाहिजे. वजन कमी करणं, वजन वाढवणं हे एक टेम्पररी गोल आहे. त्यासोबत आपलं वजन मेंटेन ठेवणं हा परमनंट गोल आपला आहे. आणि जेव्हा आपलं वजन मेंटेन राहतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये असलेले अनेक चॅलेंजेस कमी होऊ शकतात, हे मला पटलं. आणि अनेक लोक आता त्रासिक आहेत, कुणाचं वजन वाढलंय, कुणाचं वजन कमी आहे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. अशा लोकांना मला मदत करावी असं वाटलं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. तर सर, खूप छान असा तुमचा निर्णय आहे. तुम्ही जागतिक लेवलला काम करता, मग तुम्ही आतापर्यंत किती लोकांना मदत केली आहे? तसं पाहिलं तर हे फिट इंडिया मिशन आहे आणि या फिट इंडिया मिशन मध्ये काम करत असताना मी लोकांना मदत करत गेलो. आतापर्यंत जवळपास 20,000 प्लस फॅमिली पर्यंत मी मदत करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य, माझं जे कार्यक्षेत्र आहे ते फक्त कोणत्या एका गावापुरतं किंवा एखाद्या जिल्ह्यापुरतं नाहीये, तर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राव्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये आणि त्यासोबतच मला 95 देशामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून मिळते. चांगलं आहे सर, खूप. मग तुम्ही हे काम कशा प्रकारे करता? त्यासाठी तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता? हे काम करता पहिली गोष्ट म्हणजे मी माझं काम वाढवण्यासाठी काय केलं, माझा स्वतःचा रिझल्ट आला आणि माझा स्वतःचा आलेला रिझल्ट मी शो केला. मग स्टेटस असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, या माध्यमातून मी लोकांपर्यंत शो झालो. लोकांनी मला पाहिलं, विचारलं आणि मी लोकांना मदत करत गेलो. जे लोक माझ्या आरोग्य संजीवनी फॅमिलीमध्ये जॉईन झाले त्या सर्वांना अनबिलेबल खूप छान आणि सुंदर असे रिझल्ट आले या फॅमिलीच्या माध्यमातून. मग ह्यामध्ये तुम्ही हे काम अजून किती दिवस चालू करणार आहात? एक तर पहिली गोष्ट म्हणजे इथं फक्त आपल्याला व्यायाम आणि आहार मार्गदर्शन करायचे, ते पण फ्रीमध्ये, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, हे आपण काम करू शकतोय. आणि ऑलरेडी आपण कुठंतरी आपला वेळ दुसरीकडे घालवतोय. मग वाया जाणारा जो वेळ आहे तो वेळ आपण या फॅमिलीमध्ये मी घालतो आणि हजारो लोकांना मदत करतोय. ती कशासाठी? तर मला हे आयुष्यभर मला स्वतःला फिट राहायचंय आणि इतरांना फिट बनवायचं. खूप छान सर. तर हे काम आता कोण कोण करू शकते? ह्यामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जे प्रेक्षक आपले आहेत तर त्यांच्यासाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ह्यामध्ये आहे का? ऑपॉर्च्युनिटी पेक्षा मी या ठिकाणी एकच सांगेन, एक तर पहिल्यांदा आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य निरोगी बनेल. त्यासोबत आपण जर इतरांना मदत केल्यानंतर यामध्ये ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आहे. पण ती ऑपॉर्च्युनिटी स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग असतात, ते ट्रेनिंग अटेंड करावे लागतात. आणि ज्यावेळी आपण ट्रेनिंग अटेंड करतो त्यावेळेस आपण कोच बनतो आणि कोच बनल्यानंतर कळत आपल्याला लोकांना मदत कशी करायची. तर खूप छान सर. ह्यामध्ये तुम्ही किती वेळ काम करता? यामध्ये काम करत असताना मी पहिलं तसं ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस माझ्या मिसेस हे काम करत होती आणि मी तिला मदत करत होतो. आणि मदत करत असताना माझ्या शाळेच्या व्यतिरिक्त जो शिल्लक राहिलेला वेळ आहे तो वेळ मी या ठिकाणी देत होतो. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास आणि दिवसभरामध्ये वेळ भेटेल त्यावेळेस मी फॉलोअप घ्यायचो आणि लोकांना मदत करायचो. मी आणि माझी मिसेस, कारण हा फॅमिलीचं काम आहे.
तर खूप छान सर, छान असं काम तुम्ही करताय, ते पण जागतिक लेवलला. तर नक्कीच आरोग्य हे लोकांना हवं असतं आणि कोविड नंतर तर सगळ्यांना त्याची खूप जास्त गरज लागली आहे. तर ते एवढं पुण्याचं काम तुम्ही करताय, तर खूप खूप आभार तुमचे. आणि येस, यामध्ये काम करत असताना एकच सांगेल मी, हा. इथं बॅकग्राऊंड लागत नाही. स्टुडंट असेल, गृहिणी असेल, जॉब वर्कर असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, कारण आरोग्याची गरज प्रत्येकाला आहे. आणि आपल्याला आरोग्य भेटलं, एक ब्लेसिंग रूपाने आपण जर दुसऱ्याला दिलं तर या ठिकाणी सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी भेटते. म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी काम करू शकतो. प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बनू शकत नाही, पण प्रत्येक व्यक्ती कोच बनू शकतो. एवढंच या ठिकाणी मी सांगेन. नक्कीच सर, नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमचे सर. आज सर्वांना खूप छान अशी माहिती भेटली आहे आणि नक्कीच मी ऍज अ स्टुडंट म्हणून पार्ट टाइम मध्ये नक्कीच हे काम करायला मला खूप जास्त आवडेल आणि लोकांना जास्तीत जास्त माझ्याकडून पण आरोग्य देईन. मी माझ्या घरापासून चालू करेल, माझ्या घरच्यांना अगोदर आरोग्य देईन आणि नक्कीच मी पण खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. येस, थँक्यू.